नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अलिबाग समुद्रकिनारी एका सफेद रंगाच्या एटीव्हीच्या चालकानं बीचवर बाईक अतिवेगानं चालवून एका उंटाला धडक दिली होती। या अपघातात उंटावर बसलेली महिला आणि एटीव्हीवर बसलेली महिला खाली पडून त्यांना दुखापत झाली होती, तर बीचवर असलेले उंट देखील सैरावेरा पळू लागले होते। याबाबतची तक्रार अलिबाग पोलिसांकडे गेल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर हे आपल्या स्टाफसह समुद्रकिनारी हजर झाले। पोलिसांनी माहिती घेतली असता ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली होती। अपघात करणारी ही एटीव्ही दिनेश वसंत कार्लेकर राहणार शास्त्रीनगर अलिबाग यांच्या नावावर असून ती चालवण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी एक अल्पवयीन मुलास एटीव्ही चालक म्हणून राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या माहितीच्या आधारे दिनेश कार्लेकर यांच्या नावावर असलेली ही एटीव्ही पर्यटन संचालनालयाच्या प्रमाणपत्राशिवायच अलिबाग बीचवर व्यवसायात वापरात होती। तसंच चालक मुलगा हा अल्पवयीन होता, त्याला एटीव्ही चालवण्याचं योग्य शिक्षण असल्याची अथवा सुरक्षेच्या उपाययोजना माहीत असल्याची शक्यता दुरापास्त आहे। त्याच्याकडून अपघात होऊ शकतो, तसंच इतरांच्या जीवितासही धोका होऊ शकतो हे माहीत असून देखील त्याला एटीव्ही चालवण्यास देण्यात आली होती। त्यानंतर व्हायचं ते झालंच। या अल्पवयीन चालकानं एटीव्ही बेदरकारपणे वेगात चालवल्यामुळे तिची जबरदस्त धडक उंटाला बसून उंटाला दुखापत झाली आहे। तसंच तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका निर्माण झाला। यामुळे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये तसंच विविध कलमांअंतर्गत एटीव्ही चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कीर्ती म्हात्रे करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।